हॅलो, वेलकम टू ब्युटी इन बेसिक्स. तर आज आपण जेल कॉम्पॅक्ट नावाचा जो नवीन प्रकार आलेला आहे तो बघणार आहोत. ही पावडर मी कॅन्डी बेला नावाच्या कंपनीची मागवलेली आहे आणि त्यांचे क्लेम्स काय आहेत आणि खरंच ते वर्क होतं का हे आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं पॅकेजिंग. तर कॅन्डी बेलाचं असं छान बॉक्स असा येतो आणि त्याच्या आतमध्ये असं प्लास्टिकच्या कव्हरमध्ये एक छोटासा स्पंज आणि हे कॉम्पॅक्ट येतं. तर दिसायला तर खूपच छान आहे, पण आता ट्राय करू. त्यांचे क्लेम्स आहेत की ऑइल कंट्रोल, मॅटिफाईंग लुक, पोर रिडक्शन, म्हणजे पोर्स असतील तर ते दिसत नाहीत हे लावल्यावर. तर आपण हे सगळं ट्राय करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी बेअर स्किनवर, म्हणजे काहीही स्किनवर लावलेलं नसताना हे ट्राय केलं आहे. बेअर स्किनवरती ट्राय करते. इथे तुम्हाला ऑइल दिसत असेल. हो, इट वर्क्स. इथे पण थोडंसं ऑइल आहे. आता फक्त टिंटेड सनस्क्रीन चेहऱ्यावर लावून त्याचा मी एक व्हिडिओ केला आहे. थोडंसं सनस्क्रीन ह्याच्यावरती लागतं आहे, म्हणजे ते निघून येतं आहे टिंट. नो. तर टिंटेड सनस्क्रीनवर जेव्हा ते लावलं तेव्हा ते स्पंजवरती आलं, म्हणजे जे सनस्क्रीन होतं ते निघून येत होतं. तर आता आपण मेकअपवर ट्राय करणार आहोत. तर जर मेकअप ट्रान्सफर प्रूफ नसेल तर सेम सनस्क्रीनसारखंच होत आहे की सगळा मेकअप या स्पंजला निघून येतो. पण मी आता ट्रान्सफर प्रूफ थोडंसं अगदी लाईट फाउंडेशन लावलं आहे. आता त्याच्यावर ट्राय करून बघूया. स्पंजवर फाउंडेशन तर आलं नाही आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे, पण थोडंसं मॅटिफाईंग मला वाटत आहे. आता तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसतं आहे माहिती नाही, पण थोडंसं अंडर आईजना वगैरे लावून बघूया. तिथे मला थोडेसे पोर्स पण आहेत. इथे नाही लावलं आहे आणि इथे पावडर ती लावलेली आहे. थोडंसं मॅटिफाईंग वाटतं आहे. आता मी थोडा वेळ ह्या कॉम्पॅक्टबरोबर मेकअप ठेवला आहे आणि खरंच त्यांनी मेकअपला नॉन ऑइली अजूनही ठेवलेलं आहे. तर कन्क्लुजन, बेअर स्किनवरती प्रोडक्ट छान वाटतो, पण टिंट्स किंवा जे ट्रान्सफर प्रूफ मेकअप नाही आहे त्याच्यावरती हा चांगला नाही, कारण सगळा मेकअप जो होता तो स्पंजवरच आला. आणि ट्रान्सफर प्रूफ मेकअपवरती छान मॅटिफाईंग लुक दिला. पोर रिडक्शन नाही, ऑइल कंट्रोल येस.